कधी विचार केलाय का की आपण आज जे हाय स्पीड इंटरनेट वापरतो किंवा आपलं डिजिटल ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा मग सरकारी सेवा ज्या आपल्याला ऑनलाईन मिळतात, या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली कुठून? आपल्या देशाच्या या डिजिटल विश्वाचा पाया रचला कोणी? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघा, एकीकडे आहे शिक्षणाचा अधिकार कायदा, ज्यानं कोट्यावधी मुलांना शाळेची दारं उघडी करून दिली. दुसरीकडे आहे आधार कार्डाची कल्पना, जी आज आपल्या सगळ्यांची ओळख बनलीय. मग आहे देशातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजला जोडणारं एक मोठं नेटवर्क आणि सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणणारं ई-गव्हर्नन्स. आता या गोष्टी वरवर पाहता खूप वेगवेगळ्या वाटतात नाही का? पण खरं तर या सगळ्या एकाच मोठ्या मास्टर प्लॅनचा भाग होत्या. आणि त्या मास्टर प्लॅनचं नाव होतं राष्ट्रीय ज्ञान आयोग. हो, एक अशी अदृश्य क्रांती जिने भारताला 21व्या शतकात एक नॉलेज सुपरपॉवर बनवण्याची संपूर्ण ब्लूप्रिंट तयार केली होती. आज आपण याच आयोगाच्या दूरदृष्टीची आणि त्याच्या कामाची सविस्तर गोष्ट पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आजच्या आपल्या या प्रवासात काय काय आहे. सगळ्यात आधी आपण या आयोगाची रचना कशी होती हे समजून घेऊ. मग त्यांच्या पंचसूत्री योजनेचा नेमका अर्थ काय होता हे पाहू. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात त्यांनी काय क्रांती घडवण्याची शिफारस केली होती याचा आढावा घेऊ आणि हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरलं गेलं हेही बघू. अर्थात या सगळ्या प्रवासात आलेलं यश आणि आव्हानं यावरही बोलू. आणि शेवटी या आयोगाचा आपल्या आजच्या जीवनावर नेमका काय परिणाम झालाय हे सुद्धा जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर ही गोष्ट आहे साधारणपणे 2005 सालची. 21वं शतक हे ज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. आणि याच काळात भारताने फक्त ज्ञानाचा ग्राहक न राहता ज्ञानाचा निर्माता बनायला हवं या एका मोठ्या ध्येयाने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 13 जून 2005 रोजी राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना केली. या आयोगाचा प्रवास 2005 मध्ये सुरू झाला. सुरुवातीला फक्त 3 वर्षांसाठी स्थापन झालेल्या या आयोगाचा कार्यकाळ नंतर वाढवण्यात आला आणि मग 2014 साली हा आयोग विसर्जित करण्यात आला. पण या साधारण 9 वर्षांच्या काळात या आयोगाने भारताच्या भविष्यासाठी एक अतिशय मजबूत पाया रचला होता. आणि या आयोगाची टीम ती तर एक प्रकारची ड्रीम टीमच होती. अध्यक्ष होते सॅम पित्रोदा, ज्यांना आपण भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. त्यांच्यासोबत होते इन्फोसिसचे नंदन निलेकणी, ज्यांनी आधारची मूळ संकल्पना मांडली. मग होते उच्च शिक्षणातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक नय्यर, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या डॉक्टर जयती घोष आणि उद्योग क्षेत्रातले अनुभवी डॉक्टर अशोक गांगुली. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांचे दिग्गज एकत्र आले होते. मग या आयोगाच्या कामाचा गाभा काय होता? तो होता त्यांची पंचसूत्री योजना. ही पंचसूत्री म्हणजे जणू काही भारताच्या ज्ञानक्रांतीचे 5 भक्कम स्तंभ होते, ज्यांच्यावर देशाच्या भविष्याची इमारत उभी करायची होती. आता हे 5 स्तंभ नेमके कोणते होते? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला, ज्ञानप्राप्ती, म्हणजे ज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं. दुसरा, ज्ञानसंकल्पना, म्हणजे आपली शिक्षण पद्धती बदलायला हवी. तिसरा, ज्ञाननिर्मिती, म्हणजे आपण नवीन संशोधन करायला हवं. चौथा, ज्ञान उपयोजन, म्हणजे जे ज्ञान मिळवलं आहे त्याचा शेती, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत वापर व्हायला हवा. आणि पाचवा, ज्ञानसेवा, म्हणजे सरकारी सेवा लोकांपर्यंत सहज पोचायला हव्यात. चला, आता जरा खोलात जाऊया आणि यामधल्या पहिल्या 2 आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभांबद्दल बोलूया. ते म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानसंकल्पना. कारण याच 2 गोष्टींवर शिक्षण क्षेत्रातल्या क्रांतीचा सगळा डोलारा उभा होता. ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचावं यासाठी आयोगाने 3 प्रमुख गोष्टी सांगितल्या. पहिली, राष्ट्रीय ज्ञान जाळे म्हणजे NKN तयार करा, ज्यातून देशातली सगळी विद्यापीठं आणि संशोधन संस्था हाय स्पीड इंटरनेटने जोडल्या जातील. दुसरी गोष्ट म्हणजे देशातल्या सगळ्या लायब्ररी म्हणजे वाचनालयांना आधुनिक बनवा, त्यांचे डिजिटायझेशन करा. आणि तिसरी, जी खूपच महत्त्वाची होती, ती म्हणजे राष्ट्रीय भाषांतरण मिशन सुरू करा. म्हणजे इंग्रजीमधलं जे काही ज्ञान आहे ते सगळ्या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करा. विचार करा, भाषेची भिंतच पाडून टाकण्याची ही कल्पना होती. आता येऊया दुसऱ्या स्तंभाकडे, जो होता उच्च शिक्षणाचा नवा आराखडा. आयोगाला हे पक्क माहीत होतं की जोपर्यंत देशात उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार नाहीत तोपर्यंत विकास शक्य नाही. म्हणूनच त्यांनी काही जबरदस्त धाडसी शिफारसी केल्या. जसं की देशात कमीत कमी 1500 नवीन युनिव्हर्सिटीज उघडा,
UGC आणि AICTE सारख्या सगळ्या संस्था बंद करून एकच स्वतंत्र संस्था म्हणजे IRHE तयार करा आणि देशाचा शिक्षणावरचा खर्च GDPच्या 6% न्या. 1500. हो, बरोबर ऐकलात. 1500 नवीन विद्यापीठं. ह्या एका आकड्यावरूनच आयोगाची विचार करण्याची झेप किती मोठी होती याचा अंदाज येतो. त्यांचा उद्देश अगदी सरळ होता. देशातल्या प्रत्येक तरुणाला, मुलीला उच्च शिक्षणाची संधी मिळालीच पाहिजे. बरं, ज्ञान मिळवण्याबद्दल आणि शिक्षण सुधारण्याबद्दल तर झालं. पण मिळवलेल्या ज्ञानाचं करायचं काय? ते फक्त डोक्यात ठेवून तर चालणार नाही. म्हणूनच आयोगाने पुढच्या 3 स्तंभांवर लक्ष केंद्रित केलं. नवीन ज्ञान तयार करणे, त्याचा रोजच्या आयुष्यात वापर करणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे. तिसऱ्या स्तंभानुसार आयोगाने सांगितलं की विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रायव्हेट कंपन्यांना गुंतवणूक करायला प्रोत्साहन द्या. चौथ्या स्तंभानुसार ज्ञानाचा थेट वापर करा, म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची आणि बाजारभावाची अचूक माहिती पोचवा, लोकांचे हेल्थ रेकॉर्ड्स डिजिटल करा. आणि 5वा स्तंभ होता ई-गव्हर्नन्स, म्हणजे सरकारी सेवा सोप्या, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवा. आणि इथेच आयोगाची दूरदृष्टी दिसून येते. त्यांचं म्हणणं होतं, केवळ संगणकीकरण करणे म्हणजे ई-गव्हर्नन्स नाही. आधी प्रक्रिया बदला, मग तंत्रज्ञानाचा वापर करा. किती साधं पण महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे फक्त सरकारी ऑफिसात कॉम्प्युटर आणून ठेवले आणि जुन्याच किचकट प्रक्रिया तशाच ठेवल्या तर त्याचा काहीच उपयोग नाही. आधी नागरिकांसाठी सोप्या प्रक्रिया बनवा आणि मग त्या प्रक्रिया जलद करण्यासाठी टेक्नॉलॉजी वापरा. ठीक आहे, कागदावर तर हे सगळं खूपच छान दिसते, पण प्रत्यक्षात काय झालं? या आयोगाच्या शिफारसी खरोखरच लागू झाल्या का? की त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं? चला, आता अंमलबजावणीच्या टप्प्याकडे वळूया. आणि हो, आयोगाच्या कामाचे ठोस परिणाम दिसले. आयोगाने जी 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी शिक्षणाच्या हक्काची शिफारस केली होती, तिचंच पुढे जाऊन 2009 मध्ये शिक्षण हक्क कायद्यात म्हणजे RTE रूपांतर झालं. त्याचबरोबर त्यांनी सुचवलेलं हाय स्पीड नेटवर्क, राष्ट्रीय ज्ञानजाळे म्हणजेच NKN म्हणून उभं राहिलं आणि आज त्याच्याशी 5,000हून अधिक संस्था जोडलेल्या आहेत. पण सगळंच काही सुरळीत नव्हतं. आयोगासमोर मोठी आव्हानं होती. विशेषतः उच्च शिक्षणातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आयोगाच्या सदस्यांमध्येच मतभेद झाले, ज्यामुळे प्रतापभानू मेहता आणि आंद्रे बेतेई यांनी राजीनामे दिले. इतकंच नाही तर UGCच्या जागी जी एकच स्वतंत्र संस्था IRHE बनवण्याचा प्रस्ताव होता त्याला UGCनेच कडाडून विरोध केला. साहजिकच त्यांचे अधिकार जाणार होते. वादविवाद आणि आव्हानं असून सुद्धा राष्ट्रीय ज्ञान आयोगाने एक असा वारसा मागे ठेवलाय जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर आता या आयोगाच्या चिरंतन वारशाबद्दल आणि आजच्या भारतावर त्याचा काय प्रभाव आहे याबद्दल बोलूया. ह्या आयोगाचं सगळ्यात मोठं यश म्हणजे त्यांचे विचार काळाच्या खूप पुढे होते. जरी 2014 मध्ये आयोग बंद झाला तरी त्यांनी 15 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यापैकी अनेक गोष्टींचं प्रतिबिंब आज आपल्याला 2020च्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्पष्ट दिसतं. खरं तर आज आपण ज्या डिजिटल इंडिया किंवा स्टार्टअप इकोसिस्टमबद्दल बोलतो त्याचा पाया कुठेतरी ह्याच आयोगाच्या विचारांमध्ये होता हे नक्की. थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रीय ज्ञान आयोगाने भारताला नॉलेज सुपरपॉवर बनवण्याचा एक स्पष्ट रोडमॅप दिला होता. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. आयोगाने पाहिलेलं ते नॉलेज सुपरपॉवरचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे का? आपण त्या ध्येयापर्यंत पोचलो आहोत की आपला प्रवास अजूनही सुरू आहे? यावर नक्की विचार करा. ही सर्व माहिती अमित कुमार गणेश शिंगणे यांच्या सखोल संशोधनावर आधारित आहे. ही माहिती इतिहासावर बोलू काही या YouTube चॅनलतर्फे प्रसारित करण्यात आली आहे. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.